त्याबद्दलचा प्रतिसाद तर खूप चांगला मिळाला. त्यांनी जे सांगितलं, ज्या कामाबद्दल त्यांनी सांगितलं आहे ते त्यांनी 100% असं मनावर घेऊन करणार आहेत अशी त्यांनी घोषणा दिली काल. आणि 100% त्यांनी हे करणारच हे आम्हाला त्यांच्यावर विश्वासच आहे. आणि आज आम्ही त्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आज सभेला चाललो आहोत. सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन, गणपतीचा आशीर्वाद घेऊन, सगळ्या लाडक्या बहिणींचा आशीर्वाद घेऊन आज आम्ही निघलो आहोत. आणि 100% आम्ही पॅनल टू पॅनल मतदान मागितलं आहे. सगळ्या बहिणी आमच्या लाडक्या आमच्या सोबत आहेत आणि त्यांनी आम्हाला खूप छान प्रतिसाद दिलेला आहे. तर आज आम्ही मधून चारही उमेदवार प्रत्येक भागातून असल्यामुळे प्रत्येक भागातून प्रतिसाद चांगला मिळत आहे. आणि काल परवा दिवशी आणि ज्या दिवसापासून आमचं होम टर्म चालू आहे त्या दिवसापासून ते आतापर्यंत प्रत्येक नागरिकांनी आदेश द्यायला लागलेत की भाजपलाच मतदान करणार आम्ही पॅनल टू पॅनल. आणि चारही उमेदवार चांगले असल्यामुळे आमच्या भागातून आमचा उमेदवार आहे, त्यांच्या भागातूनही उमेदवार आहे असल्यामुळे आणि प्रत्येक भागाचा विकास होण्यासाठी उमेदवार पक्षांनी निर्णय घेतल्यामुळे सगळे आमदार पक्षाचे जे ज्याचे लोक आहेत सगळ्यांनी आमच्या सोबत आहेत. आणि माता भगिनी पण आमच्या सोबत आहेत. लाडकी बहीण योजनेमुळे सगळे लोक म्हणतात की आम्ही 100% भाजपलाच मतदान करणार. कुठल्याही अफवाला आम्ही विश्वास घेणार नाही किंवा कोणाचाही बोलण्यावर न क्रॉस वोटिंग करणार नाही, पॅनल टू पॅनल मतदान करणार असं लोकांचे प्रतिसाद आणि नागरिकांचे प्रतिसाद आहे. आज राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांच्या सभेला आम्ही रत्नगर मधील दाजी गणपतीचा आशीर्वाद घेऊन तिथं आरती करून आम्ही प्रचंड उत्साहात सभेला आम्ही जातोय. अनेक भागातून सगळ्या भागातून आज आमचे लाडकी बहीण माता भगिनी आमच्या सोबत आहेत. अनेक कार्यकर्ते आमच्या सोबत आहेत. या भागातून प्रभाग 9 मधून 50 ते 60 पदाधिकारी कार्यकर्ते इच्छुक होते. जे इच्छुक होते ते सगळे पदाधिकारी कार्यकर्ते त्यांचा आशीर्वाद घेऊन आणि आमच्या सोबत गेल्या अनेक दिवसापासून ते आमच्या सोबत प्रत्येक भागात काम करत आहेत. अनेक कार्यकर्ते ज्यांची यंत्रणा लागलेली आहे, बूथ वाईज यंत्रणा लागलेली आहे.